निशिगंधा सर एकच मिनिट झालंय, मी वाढायला घेते. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय असं. सर काही प्रश्नांची उत्तरं वेळ आली कीच मिळतात. त्याचीच वाट बघतोय मी. निशिगंधा मला राहवत नाही. मी खेळायला जरी आले तरी माझ्या आयुष्यातला हा निर्णय माझ्या घरातले घेतील. सर मी माझ्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही त्यांना घरी येऊन विचारू शकता. यू मीन एक म्हणजे तुझ्याकडून? हा सर सर मला तुम्ही आवडता. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद लागतील ना, पण तुम्ही घरी येऊन रीतसर मागणी घाला. मला तुझा लाईफ पार्टनर व्हायला आवडेल आणि मी काहीही करायला तयार आहे. ते बघेल कोणीतरी. ओके मी उद्या तुझ्या बाबांशी बोलायला येईल. नाही नाही नको, उद्या नको, उद्या नको सर. थोडे दिवस जाऊ दे प्लीज. डन. बसा ना तुम्ही. डन. बस बस. लाली काय चाललंय तुझं सगळं? हो काय म्हणजे काय, उद्या निशी आणि श्रीनू येणार आहेत ना, मग तयारी नको करायला? मग ते दोघं आल्यावर त्यांचा काय लगेच साखरपुडा करणार आहात की काय? हो काहीतरीच तुमचा. असं कसं होईल, तुमका सांगणार नाही काय? आतापर्यंत जे झालं ते सगळं मला विचारात घेऊन मला सांगूनच झालं नाही. हो हो आता राग सोडा ना. राग नाही येणार लाली. मला सांग, राग येणार नाही? अगं या घरातला प्रत्येक निर्णय मला विचारात न घेता, मला न सांगता झालेला आहे हे मी सगळं समजू शकतो. पण माझ्या मुलाच्या भविष्याचा निर्णय मला अंधारात ठेवून झालाय हे काय मला पटलेलं नाहीये. आणि आता ही सगळी तुझी तयारी कशासाठी? अहो चुकला माझा. आता पाय धरून माफी मागू काय? ता पण मागतय, पण आता उगाच चिडू नका तुम्ही. आता जर झाला ता झाला, पोरांचा विचार करू खोया ना. तुम्ही घाई करताय. अहो घाई कसली? अहो तुमच्याशी माझं लग्न झाला तेव्हा मी निशीपेक्षा लहान होतय. लाली प्रश्न वयाचा नाही, निर्णयाचा आहे. तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे.
आत्ताच्या मुलांची काही स्वप्न असतात, त्यांनी त्यांची त्यांची मतं ठरवलेली असतात, त्याच्यावर आपली मतं लादणं मला योग्य वाटत नाही. हो, त्यांच्यावर ना कोणी काय लादत नाही हा. हा, ती दोघं एकमेकांका अनुरूप असत. हा, समजला काय तुमका? हा. ठीक आहे, मग हे त्यांना सुद्धा ठरवू देतो. हे बघ लाली, ते दोघं उद्या आले की त्यांना मग आपण विचारू की तुम्हाला हे लग्न मान्य आहे का. जर त्यांना मान्य असेल तर मग आपण पुढची तयारी करू. हो, आता उगाच काहीतरी नवीन काढू नका. हा, अहो, पोरांका काय विचारायचा? हा, त्यांचा भला कशात हा आमका माहित नाही काय? हा, तुम्हाला किती कळतं हा मुद्दाच येत नाही. लाली, मी उद्या ते दोघं आल्यावर त्यांना स्पष्ट विचारणार आहे की तुम्हाला हे लग्न मान्य आहे का. जर त्यांना मान्य नसेल तर या लग्नाला माझा नकार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि हे या घरातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. ह्या बघा, आता सगळा ठरलेला हा. दादाने सुद्धा या लग्नात होकार दिलेला हा. अहो, ह्या सगळ्या पोरांच्या भल्यासाठी चाललाय. मग त्यात आता उगाच अडसर नको. हा, मी तुमका सांगून ठेवतोय, आपल्या श्रीनूचं लग्न निशीशीच होणार म्हणजे होणार. हा, अहो झालंय झालंय. दिवस कसे भराभर गेले ना. पोरा मुंबईत निघत होती तेव्हा अगदी धाकधूक वाटत होती. कशी राहतली, काय होईल. पण आज परत येतील. पण उमा, पोरं एकमेकांका सोबत असतील तर मग भीती कसली? भीती अशी नाही हो, पण निशी कधी घराबाहेर असा एकटा पडला नाही ना. पोरी गाजवळ पण नाही, कधी सुट्टीत बाहेर गेला असता. पहिल्यांदाच घराबाहेर पडला 20 वर्षात. आता आपण मुंबईत, म्हणून थोडा. पण उमा, त्यामुळे एक गोष्ट लक्षात येईल, श्रीनू आपल्या निशिक आपल्यासारखाच जपू शकता. खरं तर हीच योग्य वेळ आहे. आज घरामध्ये श्रीनू आणि निशीच्या लग्नाचा विषय सांगून टाकतो. मी सगळ्यांका आनंद होईल. हो, अगदी मनातलं बोललात माझ्या. मी ना आज काहीतरी गोडाचा करते, म्हणजे पोरा येईल की सगळ्यांना गोड बातमी देऊन टाकू. हे उत्तमच आहे. मग गोडाचं म्हणजे नक्की? बासुंदी करते. आवडताना तुमका? बरं, मी शेतावर जाऊन सगळी कामं उरकून येते. होय होय. निशी, नीरज, निशी, नीरज, निशी, निशी. अरे कुठे गेले दोघं? ए ओवी, ए उठ, चल. श्रीनिवास इरिटेट. अगं नाही नाही उठ 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 उठ. चल 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 उठ. श्रीनिवास, ओवी अगं उठ ना. उठ 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 चल. काय काय झालं? अगं काय झालं काय? हे दोघं कुठेही दिसत नाहीयेत. डोकं इतकं का दुखतंय? हा हा, डोकं माझं पण धरलंय, पण अगं आपल्याला जायचंय ना गावी परत. श्रीनिवास प्लीज, माझं डोकं शांत होत नाही ना तोपर्यंत मला काहीच सुचणार नाही. मला ना माझ्या ब्रेनला ना काही इन्फॉर्मेशन रिसीव्हच होत नाही. थांब जरा प्लीज. बरं ठीक आहे, मी कॉफी करतो. नाही थांब, मी करते. नाही ठीक आहे, मी करतो. मी ठीक आहे, आपण दोघं मिळून करू लवकर. बरं ठीक आहे, चल. गुड लॉर्ड.
हा कॉफ. श्रीनिवास हा? काय झालं? नाही काय नाही, कॉफी. हा 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 चमच. थँक्यू. ओवी, कालच्या ड्रिंक्स मध्ये काही गडबड होती का ग? हे ना, मलाही तेच वाटतंय. आय थिंक त्या वेटरने काहीतरी घोळ केला परत. व्हॉट्स हे? है ना, मला ना तरी असं वाटतं की काल काहीतरी विचित्र घडलं. मला आठवत नाहीये पण हो ना. काय? पण मी काल तुला काही बोललो का? काय बोललास? नाही, मला काही आठवत नाहीये. तुला काही आठवतंय? नाही ना. काही लक्षात ठेवायला हवं असं काही बोललास का? नाही अगं, मला काहीच आठवत नाहीये खरंच. मी तेच ना, मलाही काहीच आठवत नाही. आणि हे डोकं इतकं जड झालं ना, मला काहीच सुचत पण नाही. ऐक ओवी, तू ये इथे, मी कॉफी बनवतो. कॉफी घे, तुला बरं वाटेल. ये. नाही ठीक आहे, मी कर. कॉफी घे, तुला बरं वाटेल. ये. हे गुड मॉर्निंग गाईज. निशी, नीरज, कुठे होतात तुम्ही दोघं? कुठे होतात काय? उठवायचा किती प्रयत्न केला पण तुम्ही कसले उठताय? म्हणून वेळ नको वाया घालवायला म्हणून आम्ही रनिंगला गेलो. सो ओके राईट? ओके. ओके. ओके म्हणजे तुम्ही दोघेही काल तिथेच होता ना? हो. नीरज, तू पण? ऑफकोर्स. म्हणजे मग आम्ही मला काही आठवत नाहीये, पण तुम्हाला काही त्रास नाही ना झाला? नाही, इट्स ओके. त्रास आम्हाला नाही, त्या मुलाला झालाय. मुलगा? कोणता मुलगा? काय त्रास झाला? एक मिनिट, म्हणजे तुम्हा दोघांना खरंच काही आठवत नाहीये? अरे काय झालं ते सांगा ना, कशाला उगाच सस्पेन्स? अरे असं काय करतोयस? तो मुलगा ओवीच्या जवळ येत होता आणि तू त्याच्या कानाखाली लावलंस. श्रीनिवास, तू? निशी, मी त्याला मारलंस तू त्याला? मी एक मिनिट. नीरज, मी असं नाही मारू शकत. मी मारलं त्याला. अरे मारलं त्याला म्हणजे काय? तू असं त्याचा कॉलर धरलास, त्याला असं धडाम धुडून ढकललंस त्याला. हे सगळं झालंय असं. हा काय? मी निशी, मी हो, तूच. हे ओवी, मी असं नाही मारत निशी. मी असं कोणाला मी नाही मारत कोणाला. मी मारलं? अरे तुम्ही दोघे प्यायला होता ना, म्हणून तुमच्या लक्षात नसेल. प्यायलो होतो? मी पीत नाही निशी. मी आय नो, पण चुकून मॉकटेलच्या ऐवजी तुम्ही कॉकटेल प्यायलाय. ओ, नाव आय गेट इट. ए ओवी, अगं मी कसं शक्य? अगं उद्या घरी कळलं तर? श्रीनिवास, नाही अगं, दादा मामाला कळलं तर? श्रीनिवास, रिलॅक्स. ऑलरेडी पिऊन झाली आपली दारू आणि राडे पण करून झालेत. स्वतः एवढा विचार करायचा त्यात. इट्स ओके, चिल. आणि मी नाही सांगणार घरी कोणाला काही. काय सॉलिड मारलंस तू त्या मुलाला? त्याने ठरवलं ना, तो तुझ्या घरी येऊन नक्की सांगेल. तो काय? हो, सांगेल रे. ए ओवी, चिल श्रीनिवास, ही जस्ट किडिंग. रिलॅक्स. पण मानलं ना तुला? एक मिनिट, ते सगळं ना कॉकटेलमुळे झालंय. त्यात तुझं काहीच कौतुक नाही. ओके? अगं असं नाही, खरंच काय स्ट्रेंथ आहे तुझ्यामध्ये. तू स्पोर्ट्स वगैरे मध्ये होतास का आधी? हे नीरज, तुला घरातल्या सगळ्यांनाच प्लेअर बनवायचं आहे का? अरे ऍटलीस्ट त्याला तरी सोड. ओवी, तुला काही आठवतंय का? मी एक काम कर, तुम्ही नंतर आठवा. आपल्याला निघायचंय, लांबचा प्रवास आहे. श्रीनिवास, तू माझ्या बाजूला बसशील, चालेल ना तुला? अरे नको नीरज, त्याची ना झोप झाली नसेल, सो त्रास होईल त्याला. मग ठीक आहे, तुम्ही दोघं पाठी बसा, मी बसते पुढे.
हां बेस्ट. हो, तुम्ही रेस्ट करा, तू बस माझ्या बाजूला. हा पण त्यासाठी आवरावं लागेल ना. चला चला लवकर आवरूया आपण. हा तर, कॉफी कॉफी हो कॉफी सर. चला आता पोरं येणार. आली काय बघूया. नाही अजून आली. हा चल. अगो मंजू, गो मंजू. ओ लालिताई, अगो निरांजन नाही ठेवलंस ते. आले आले, हे बघा घेऊनच येते. ये लवकर. हो हो, अशी कशी विसरतेस गो. हा हे घ्या आणलं. हा लालिताई, अहो एवढी कसली तयारी सुरू आहे? मुलं मुंबईवरनं येणार आहेत, युद्धावरनं नाही. असू दे गो, असू दे. इतक्या दिवसांनी येतात ना मुलं. हा मग त्यांची दृष्ट नको काढू. हा अगो हळदी कुंकाचं कारण नको या. राहिलंच ते, मी डुग्ग्याला सांगते आणायला. डुग्ग्या, ए डुग्ग्या. आलो आलो. हा ये. ऐक ना बाळा, अरे आत्याला जरा हळदी कुंकवाचं करंट आणून देशील? ऐक ऐक, त्यातलं कुंकू संपलंय, ते घाल पण सांभाळू ना. जा ठीक, आणेल आणेल तो. मी उमा त्यांना काही मदत हवी का जरा बघते. एका ना लई चौकशा आहात. म्हणे काय युद्धावरून येतात काय पोरं. हे का काय करायचा. अगो बाई. काय गो, अगो ही एवढी तयारी कशात करतस? अगो आज पोरा येतात ना. दादा म्हणालो हा आज त्यांका सगळा सांगून टाकायचा लग्नाचा. मग हे तेवढ्यासाठी इतकी तयारी करतात कोणी? हा मग आज ना त्यांका ओवाळूनच आत घेताय बघ. बघूया तरी जोडा कसा दिसतात. अगो कितकी घाई झाली हा तुका, जरा धीर धर. आता माका ना धीर नाही धरवत. हा लई धीर धरलाय. हा आता ना लग्नाचा बार उडवून देते बघ. हा चल 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 आता पोरा येतील. तुका म्हणूचा लालिताई काय ऐकत नाहीत आता. अहो त्यांनी तिकडे औक्षणाची तयारी सुरू केली आहे. उमाताई, निशी नक्की स्टडी टूरलाच गेली आहे ना? हो, असं कशाक विचारतस? काय नाही हो, निशी साधी स्टडी टूरलाच गेली तर त्याचं लालिताईंना केवढं कौतुक आहे. ते त्या औक्षणाची तयारी करतायत, तुम्ही इथे बासुंदी बनवताय. आजचा दिवस काहीतरी खास आहे वाटतं. कळतच तुका. कळलंय मला. श्रीनूचं लग्न, श्रीनूला बघायला मुलीकडचे येणार. अगदी बरोबर ओळखलंस गो. काय हो उमाताई, मला पण सांगायचं ना, मी मदत केली असती तुम्हाला. अगं नाही नाही झालाच. पण काय हो, म्हणजे मुलाकडचे जातात ना मुलीकडे, अशी पद्धत असते ना. अहो हसताय काय उमाताई? काय नाही गो, आता कधीतरी मुलीकडचे मुलाकडे आले तर काय झालं. म्हणजे मुलगी पण येणार असेल. पण हे बघा उमाताई, श्रीनूची बायको त्याला शोभेल अशीच हवी. होय तर त्याशिवाय लग्नाला होकार देणारच नाही मी. अय्या, म्हणजे दादाने तुम्हाला पण नाही सांगितलं मुलगी कोण येते? नाही ना, बघ तर. बरं जाऊ दे, पण बोलत काय बसलोय, मला सांगा काय करायचंय. अगो नाही गो, खरंच झाला इकडचा. बरं ठीक आहे, मी माझं आवरून घेते. बर. थँक्यू सो मच नीरज. नीरज, खरंच थँक्यू. खरं तर तुझ्यामुळे निशीला खेळता आलं, हा कॅम्प अटेंड करता आला. थँक्यू. मला तुम्हा दोघांना म्हणायला हवंय, तुमच्यामुळे निशी कंधा कॅम्प अटेंड करू शकली. बट खरंच लक्षात ठेवण्यासारखाच होता कॅम्प. हो, झाला तसं आहे. I'm just kidding. Come on, guys. चला निघूया, परत घरी पोचायला उशीर नको. हा येते. उद्या प्रॅक्टिस चुकवू नकोस. बी वेटिंग.